त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात। खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे। प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षापासून लॉ अँड ऑर्डर ज्याला आपण म्हणतो, कायदा आणि सुव्यवस्था ही वाऱ्यावर आहे। सरकार निवडणुका, सभा संमेलन, उत्सव, प्रधानमंत्र्यांचं आगत स्वागत, शिबिर याच्यामध्ये गुंतून पडलंय। त्याच्यामुळे बीड पासून मुंबईपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही। सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला, मोठा कलाकार आहे। काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते, त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार। प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा। आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात, वेदना होतात, पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे। रस्त्यावर, घरात, झोपड्यात, चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत, बँकात घुसतायत। पण आता हे जे कलाकार आहेत, मोठे मोठे, ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात। खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे। प्रधानमंत्र्यांना 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला। तो चोराने केलाय, कोणी केला हा पुढला प्रश्न, पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।